म्हणजे नक्की काँग्रेस युक्त भाजप आहे की नक्की काँग्रेस मुक्त भाजप? भाजप जे वाक्य वापरत असतात हे मूळ काँग्रेसचं आहे. मग तुमच्या पक्षातले मूळ, ज्याला जसं किशोर पेडणेकर जन्माला आल्यापासून, म्हणजे माझा जन्म जरी 62चा असला तरी मला जेव्हा कळायला लागलं अगदी 71 सालामध्ये, तेव्हापासून आम्ही नारे देत होतो. 1983ला काम केलं, तर मूळ आम्ही तिथेच आहोत. तर ते मूळ मुंबईकरांना कळतंय. किती तुम्ही सारवा करा, ज्यांच्या बरोबर तुम्ही एवढं मोठं राज्य उपभोगलं त्यांचं आज काय करतात तेही बघतोय आपण. उपमहापौर हे कायम सांगत आले संविधानिक पद नाही, उपमहापौर किंवा उपमुख्यमंत्री हे संविधानिक पद नाही, तरी बसतंय, कारभार होतोय. आता त्या गोष्टीत आपल्याला जायचं नाहीये. आजची जी घटना आपण बघितलं तर सभागृहामध्ये ज्या पद्धतीने अरेंजमेंट व्हायला पाहिजे होती तिथे खूपच गडबड, गोंधळ एमएचचा पण दिसला. कारण ज्या वेळेला 83चे 89 झाले आणि यांच्यावर अलायन्स केलेले जे शिंदे गुट त्यांचे 29, नंतर ॲज युजल जसे नेहमीप्रमाणे 4 घेऊन, म्हणजे जर ते सगळी बेरीज तर ते एका बाजूला आणि ते सत्ताधारी झाले, त्यालाही आमचं काही ऑब्जेक्शन नाही. पण इथे पण शिवसेना 65 यांना बसण्याचे अरेंजमेंट विरोधकांना कायम, म्हणजे जे तुम्ही राज्यात केलं की विरोधी पक्ष ठेवायचाच नाही किंवा विरोधी पक्ष नेता द्यायचाच नाही, तसं इथे झालं नाही. कारण इथे आपण बरोबर 2 नंबरावर आलेलो आहोत. त्यामुळे ते करायला पाहिजे होतं. ती संख्या धरून त्यानंतर काँग्रेस, त्याच्यानंतर बाकी पक्ष यांना बसल्याची आसन व्यवस्था नीट नसल्यामुळे अनेक काँग्रेसच्या तर त्या सर्व नगरसेवकांनी डायसवर जाऊन महापौरांना त्रास देण्याचा, म्हणजे त्यांना जो त्रास झाला तो त्यांच्या निदर्शनात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एक महिला महापौर म्हणून त्या क्षणी थोडं कामकाज थांबवून एमएसला 4 डिपार्टमेंटची तिथेच, कारण हे काय आयुक्तांचं काम नाही, हे सेक्रेटरी डिपार्टमेंटचं काम आहे, तर त्यांनी ती व्यवस्था करायला पाहिजे होती. आम्ही जिथे बसत होतो तिथे पुढे आणून ठेवल्यामुळे आमचे 10 नगरसेवक त्या पहिल्या 3 रोमध्ये बसणार, हे मी मागच्या वेळेला पण येऊन सांगितलेलं की जर डावी बाजू ही विरोधी पक्षाची असते तर त्याच्यावर काही नगरसेवक आमच्या डाव्या हाताला जिथे आम्ही बसतो तिथे पहिले 3 रो हे हवेत. त्यानंतर आता स्वीकृत नगरसेवक सर्व पक्षीय 10 येतील, त्यांना कुठे बसवणार, ते कुठे बसणार? आणि त्याच्यासाठी आम्ही यांच्याशी बोललो होतो. पत्रव्यवहार खरं म्हणजे आता लगेच आम्ही देतो पण आहोत की हे जर सभागृहात आपल्याला कमी पडतंय तर आपण समोर जे क्रीडा भवन सभागृहापुरतं, बाकी सगळं अस्तित्व त्यांचंच, ते असायला हवं घ्या. कारण त्याला काय जायचं झालं तर जसं हिंदूजाला आपण तो ब्रिज बांधला, त्या ब्रिजवरनं तिकडे आपण सभागृहापुरतं सभागृहाचं कामकाज करण्यापुरतं आपण ते वापरू शकतो. कारण ह्याला आता काय यांच्या भिंती तुम्ही ढकलणार आहात का? केवढं दाटी वाटी. बरं, ज्या वेळेला बजेट असणार आहे किंवा ॲक्च्युअल सभागृह असणार आहे त्यावेळेला सगळ्यांना सुटसुटीत, कारण आता सगळी ज्या आम्ही संख्या आहोत ती बऱ्यापैकी सगळ्यांच्या एकंदर वय बघता 45च्या पुढे गेलेली जास्त आहेत. आणि जर 45च्या पुढे गेले तर व्हेरिकोज वेनचा बऱ्याच जणांना तो प्रॉब्लेम होतो.
बराच वेळ आपण एकाच सुटसुटीत बसला तर तो त्रास नाही होत, तर तो आमच्या नगरसेवकांना त्रास होण्याची शक्यता दाट वाटते. कामकाज कसं करायचं, जो काय आज मला एका पत्रकाराने आज सकाळी विचारलं, तर मी त्यांना तेच म्हटलं की जर तुमच्यासारख्या पत्रकारांना पास घेऊन एंट्री असायला पाहिजे, जे कधीच घडलं नाही. ती प्रथा परंपरा सगळ्याच म्हणजे सगळंच नियम अधिनियम याच्यावर नाही चालत, तर काही प्रथा परंपरेने पण चालतात. त्या सगळ्या मोडीतच काढता आहेत. आणि ते जर मोडीत काढत असतील आणि मग ज्या पद्धतीने महापौरांचं बरंचसं भाषण लिखित होतं आणि भाषणाच्या आधीच्या ज्या इंटरव्ह्यू मी ऐकल्या मुंबई महापौरांच्या, तर आपली मुंबई वॉटर मीटर गटर आणि मुंबईचा जो काही चांगला विकास त्याच्यावर जास्त आपला फोकस असतो. पण महापौरांनी रोहिंग्यांचा विषय घेऊन, रोहिंगे मुळामध्ये अधिनियम नियम म्हणजे मी आज तुम्हाला ते दाखवू पण शकते की आपला जो नियम आहे म्हणजे बरीचसे 66 ब 63 क किंवा 63 हे सगळ्या नियमाचा त्याच्यामध्ये मी अनेकदा ते वाचत राहिली. पण त्याच्यामध्ये जो राज्य सरकारचा रोल असला पाहिजे, जो केंद्राचा मोठा रोल असला पाहिजे आणि जो मुंबई पोलीस किंवा कुठलीही पोलीस ही महापौरांच्या अंडर येत नाही, आणि जर महापौरांच्या अंडरमध्ये असलेली म्हणजे त्यांच्या काय म्हणतात त्याला अधिकारात ते सगळं बाजूला ठेवून की रोहिंग्यावर तुम्ही भाष्य करणार. बरं, तुमच्यासारख्या एका चाणक्य पत्रकाराने विचारलं सुद्धा, आणि ती पण महिलाच होती, की रोहिंगे कधी आले? खूप वर्षापूर्वी आले. ओके, मग म्हणे रोहिंग्यांना आधार कार्ड दिले, रोहिंग्यांना बर्थ सर्टिफिकेट दिले, ते 1 तारखेचे दिले वगैरे वगैरे. जे मुळात आधार कार्ड कोण देतं? आधार कार्ड देण्याचं सिस्टम ही कोणाच्या हातात आहे? ती केंद्राने राबवलेली आहे. आजही केंद्रच त्यांच्यावरती प्रमुख आहे. त्याच्यावरती रेशन कार्ड किंवा हे आमचं आद्य कर्तव्य आहे महापालिकेचं, जन्म आणि मृत्यूची नोंद ठेवणं. ते आधार कार्ड घेऊन आले आणि ते आधार कार्ड बरोबर काय रेशन कार्ड वगैरे काही पुरावे जे व्हॅलिड आहेत तर ते आणि त्या विशिष्ट वॉर्डचा उल्लेख झाला. अर्थात मी पण त्या वॉर्डमध्ये जाणार, कारण हा रोहिंगा विषय आमचा मुंबई महापालिका म्हणून नाहीच. मग 2014 पासून केंद्र आहे, एक हाती सत्ता, आतापर्यंत तुमच्याच हातात सत्ता. तो जो 17 ते 22 2.5 वर्ष, त्याच्यामध्ये आपण कोविडमध्ये 2 वर्ष, त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हीच आहात. मग तेव्हा का आठवलं नाही? आणि हा विषय मुंबई महापालिकेचा आहे का? त्याच्यामुळे मला असं वाटतं महापौरांनी, कारण आपण एक प्रथम नागरिक आहात मुंबईच्या, उगाच कारण नसताना मुंबईला वेगळीकडे न्यायचं आणि त्या चर्चा घडवत राहायच्या, त्यापेक्षा मुंबईला आणि काय करायचं आहे. बरं, त्याने हेही सांगितलं की खूप वर्षाचा मी भ्रष्टाचार काढणार. नक्कीच काढला पाहिजे, आम्ही त्याच्या विरोधात आहोत. भ्रष्टाचार झालाय, ज्याने केलाय ते झालंच पाहिजे. पण मग तुम्ही तर आमच्याबरोबर ज्या 1985 पासून जर आपण धरलं महापालिकेत, तर तुम्ही मग आमच्याबरोबर काय केलं याचंही उत्तर द्यायला पाहिजे. त्या स्वतः म्हणतायत की मी 12ला होते
17ला वेगळे झालो, 12 ते 17 पहारेकरीच्या भूमिकेत होता, पण बाकी सगळं तुम्ही चालवत होता. त्याच्या आधी तुमचा स्टँडिंग सदस्य झाले, तुमचे बाकी चेअरमन झाले, इम्प्रुव्हमेंटला चेअरमन होतात, यांचे होते ना चेअरमन. मला आठवत आहे मी जेव्हा 2002ला निवडून आली, आशिष शेलार होते, पराग अळवणी होते, हे सगळे चांगली स्टॉलवर्ड लोक होती. आणि मग त्यांनी काय केलं, मग रोहिंग्या नक्की कधी आले, कुठे आहेत, आम्हालाही सांगा. जर आमच्या देशावर, जर आमच्या मुंबईवर असे कोण हल्ले करत असतील तर तुम्ही एकट्याने लढाई लढू नका, पण पहिली लढाई मुंबईची लढा. मुंबईच्या नियमामध्ये, अधिनियमामध्ये, 1888 कायद्यामध्ये राहून आपण काम केलं पाहिजे. आणि ते जर तुम्ही परत, म्हणजे आता परत 3 वर्ष अजून शिल्लक आहेत इलेक्शनला, केंद्राची पहिली येईल, मग आमदारकी येईल वगैरे, पण त्याच्या आधी ह्या 3 वर्षात आम्ही तर तुम्हाला सहकार्य करणार म्हणून सांगितलंय. आणि मग त्यासाठी जेव्हा संजय राऊत म्हणतात, हे आमचे नेते, जे एक पत्रकारिता त्यांच्या रक्तात आहे, मग ते जे म्हणाले की आता बघा पेढे वाटा पेढे, मुंबई महाराष्ट्र, आणि त्याच्यानंतर ते हे म्हणाले की काळा दिवस चालू झाला. मग हे काळे दिवस बघण्यासाठी 83 ते 89 आणि मग जो काय 22 ते जो काय उठाव केला, उठाव तो याचसाठी, रोहिंग्यांना शोधण्यासाठी. मग रोहिंग्यांना शोधायचंय तर मग केंद्राची यंत्रणा काय करते, त्या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्या काय करतायत, हा प्रश्न उपस्थित होतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं मुंबईकरांना कळलं पाहिजे. कारण मुंबईकरांचं म्हणणं आहे तुमचा महापौर कोणी बसवा, पण आमची कामं झाली पाहिजे. आणि आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून, पक्ष म्हणून प्रत्येक चांगल्या गोष्टीला सपोर्ट करणार म्हणजे करणार. आम्हाला विरोध करायचा आहे म्हणून नक्की नाही करणार. त्यामुळे मी ह्या गोष्टीचं महापौरांना सांगू इच्छिते की आता तुम्ही विषय छेडलाच आहात तर ती जंग तुम्ही छेडाच, आणि त्या जंगमध्ये आम्ही तुमच्याबरोबर असणार. दर महिन्याला पहिल्या सभेला रोहिंगे किती शोधले, रोहिंगे किती काढले, याचा आढावा आम्हाला पहिल्या बैठकीत दिलाच पाहिजे, ही मागणी आहे तुमच्या माध्यमातून. आणि तुम्ही विषय छेडलाय, त्यामुळे तो विषय आम्हालाही वाटतं की आमच्या मुंबईवर, आमच्या देशावर असं परकीय आक्रमण घाणेरड्या लोकांचा असताच कामा नये. आणि आता तुम्ही विषय छेडलाच आहात तर त्याची पुरी माहिती दर महिन्याला पहिल्या सभेत, पहिला आम्हाला प्रेस नोट किंवा डेटा द्या. आम्ही तुमच्या सोबत आहोत. ह्या सगळ्या गोष्टीला जे वाईट आहे ते उखडून काढण्याची ताकद आम्ही तुमच्या सोबत राहून करू. पण याचा डेटा दर महिन्याला, कारण महापौर म्हणजे अगदी प्रथम नागरिक या मुंबईचं, कितीतरी करोडो लोकांचं नेतृत्व आहे, तर तो आम्हाला आता डेटा महापौरांनी दिला पाहिजे. आणि भ्रष्टाचार, ज्या भ्रष्टाचाराचा आत्ता, आधीचा तर काढाच, आम्ही तयार आहोत, ते पण जे तुमच्या सोबत राहून जे दोषी असं काय ते पण करू. आणि 22 ते आत्ताच्या दिवसापर्यंत ज्या 93,000 करोडच्या ज्या काही ठेवी होत्या त्या 70-80, आता काय ते सगळं आजच पत्र माझीही जातील, ते आपल्याला अधिकृत मिळतील. त्या ठेवींचा कसा कसा विनियोग केला तो डिटेलमध्ये श्वेतपत्रिका देऊन काढून द्या आणि दाखवाच. आम्ही तुमच्या सोबत आहोत. अजिबात या महापालिकेत भ्रष्टाचार तुम्ही म्हणताय ना झालाच नाही पाहिजे, आणि झाला तर काढणार. तर इतके वर्षात तुम्ही आमच्याबरोबर होता, तोही द्या. आणि आत्ता 22 ते आजच्या दिवसापर्यंतचा जो प्रशासनाने, प्रशासक म्हणून ज्यांच्या कोणा अंडर तर त्यांची श्वेतपत्रिका महापौरांनी काढलीच पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि आता लास्ट जाता जाता, खरं म्हणजे मला माहिती आहे की आमच्या सभागृहाची जागासुद्धा त्यांनी आत्ताच ज्या काही चाललं होतं
मुळामध्ये आपण जेव्हा सभागृहात असं बसतो तेव्हा 1 आणि 2 अशी हल्ली पाहिजे. ह्या अशा पद्धतीने असेल तर म्हणजे तुम्ही विरोधकांना असूनही निग्लेक्ट करणार असाल तर आम्हाला महापालिकेचे नियमावली कायदा 1888चा ह्या सगळ्या गोष्टीचा आम्हालाही ज्ञान आहे. याचं आम्ही वापरू, कारण ती कायदेशीर म्हणतो ना आपण कागद लढाई जी व्हायला पाहिजे ती तर करूच. पण ज्या पद्धतीने आज तुमचा महापौर बसत होता ना, इतकी काय बॉडी लँग्वेज करून तुम्ही ही आनंद व्यक्त करण्याची हे दिसत नव्हतं. म्हणजे सगळ्यांना ते जाणवत होतं. तुम्ही बघा, हा द्वेषाचं वाटत होतं. का तुम्ही जिंकलात ना, मग खुल्या मस्त आनंदाने साजरा करा ना. का गोंधळ घालत होता? तुमचा महापौर बसत होता. म्हणजे तुम्ही ठरवलंय का आपल्या पण महापौरला कामच करू नाही द्यायचं? ह्या गोष्टींचा काही गोष्टींचा रिअली म्हणजे मला थोडं आश्चर्य पण वाटलं. माननीय मुख्यमंत्री स्वतः हजर होते. कदाचित त्यांना पण या गोष्टी अशा पटल्या नसाव्या, कारण नागपुरात त्यांनी सुद्धा महापौर पदाचा बहुमान घेऊन पुढे ते मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचले. मी तर या माध्यमातून म्हणते की तुम्ही अजून देशामधलं सर्वोच्च पद पण तुम्हाला मिळावं का, तर आहे तेवढी कॅपॅसिटी तर करा. पण ते करत असताना प्रथा, परंपरा, नियमावली, कायदा याचं आपल्या सगळ्यांना लोकांना भान ठेवून काम केलं पाहिजे असं मी त्यांना विनंती करते. कारण ते स्वतः होते. आनंद व्यक्त करणं वेगळं आणि द्वेषातून आनंद व्यक्त करणं हे कम्प्लीट बॉडी लँग्वेजवरनं कळत होतं. आम्ही जे मागणी केली आता सभागृहाची त्याचाही लवकर त्यांनी विचार करावा. एवढ्या दाटी वाटीनी बसून प्रत्येकाला बसल्यानंतर 3 तास 4 तास सुटसुटीत बसलं तर बऱ्यापैकी पायाचे आजार ज्याला आपण DVT म्हणतो, व्हेरिकोज वेन म्हणतो, ते होणार नाही याची काळजी सगळ्यांनी एकमेकांनी घेतली पाहिजे. तर अशी पण मागणी आहे. आणि तिसरा विषय, आता मला माहिती आहे की ज्या पद्धतीने अजितदादांचं जो काय अपघात, आता कसं आहे तुमच्याच माध्यमातून आम्ही ऐकतो, आम्हाला नाही माहिती अपघात आहे की घात आहे. ते रोहित पवारांनी काल प्रेझेंटेशन दिलंय. ते जे असेल त्या एजन्स्या बघतील, मुख्यमंत्री म्हणून बघतील, देशाचे पंतप्रधान म्हणून बघतील, स्वतः त्या घरामध्ये एक लोकनेते म्हणून स्वतः पवार सन्माननीय शरदचंद्रजी पवार आहेत, सुप्रियाताई केंद्रात आहेत, तर तो एका बाजूला विषय नक्की चालेल. पण आजच्या त्या पूर्ण कार्यक्रम पत्रिकेमध्ये आम्ही 24 तारखेला मीटिंग घेऊ तेव्हा आम्ही ती श्रद्धांजली वाहू. मला वाटतं आपल्याकडे तो एक SM जोशी ज्या दिवशी गेले त्याच दिवशी महापौरांची हे होती निवडणूक, आणि त्या निवडणुकीत आपण कामकाज करावं लागतं कारण तो प्रोग्राम आलेला असतो. महापौर बसले, त्यांची भाषण लगेच आपण असं म्हणायला लागतं महापौरांनी की मी प्रथमच महापौर म्हणून पद स्वीकारलंय, पण इतका ज्येष्ठ नेता, इतका कर्तबगार नेता, हा याच्यासाठी श्रद्धांजलीचा दिवस तो आपण नक्की निश्चित करू, कारण प्रत्येकाला भरभरून त्यांच्याबद्दल बोलायचं आहे. पण आत्ता मी अजित पवार दादांना श्रद्धांजली वाहते आणि कोणतंही कामकाज न करता माझं हे संपवते. मला वाटतं ते जास्त महाराष्ट्रासाठी चांगलं झालं असतं की अजित पवारांना या सभागृहात आज 13 दिवस पूर्ण होऊन 14वा आहे, म्हणजे आपण किमान 16 दिवस मग सगळ्या त्या विधी, आता ते मानतात नाही मानतात मला नाही माहिती कोण कसं मानतं, पण आपल्याकडे उदक शांती करून ते संपलं असं होतं. काही ठिकाणी 3 दिवसात करतात, काही 7 दिवसात करतात, काही 10 दिवसात करतात. तर कोकणामध्ये 13 दिवस झाल्यानंतर 16वा दिवस हा उदक शांती करून मग सगळ्या बाजूनी मोकळे होतात. तर आपणही एवढ्या मोठ्या सभागृहाचा जो मान सन्मान आज तुम्ही ज्या
मित्र पक्षाबरोबर राज्य करतंय, ज्या तत्परतेने तुम्ही उपमुख्यमंत्री आमच्या अजित पवार दादांच्या मिसेसना म्हणजे वहिनीना दिलं, तर ते पण इथे जर श्रद्धांजली वाहिली असती 1 मिनिटासाठी आणि नंतर प्रोग्राम आपण लावू शकलो असतो की लावायचा, किंवा सगळ्यांना भरभरून ते बोलायचं आणि ते याच्यावर आलं पाहिजे आपल्या रेकॉर्डला, तर तोही वेगळा दिवस. पण आज ती व्हायला पाहिजे होती. आणि ज्या पद्धतीने मी 2 गोष्टींचं मी हे करते, रोहिंग्या का घेता आणि हे का विसरता. रोहिंगे का घेतले आणि तुम्ही अजित पवारांना का विसरलात. स्वर्गवासीय अजित पवारांना का 1 मिनिटाची श्रद्धांजली वाहून तारीख निश्चित करून त्यांच्यावरती भरभरून ज्यांना बोलायचंय, सांगायचंय, त्यांचे किस्से किंवा त्यांच्याबरोबर जे वागलं आपण आपल्याबरोबर ते, किंवा आपण त्यांचे जे लांबून लांबून का होईना पण त्यांना आपण पाहिलं, ती तारीख निश्चित करून करायचं होतं. पण अजित दादांना ती हे मांडली नाही, श्रद्धांजली केलं नाही. असा जो आनंदाचा कैफ जो द्वेषातून दिसत होता तो असा पुन्हा कधी मुंबईकरांना दिसता कामा नये अशी माझी. हा ते तर म्हणजे आता ज्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊन बाकी सगळं चालवतंय त्यांनाही ते मला अपेक्षित होतं की, आठवतंय का परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्या जळगावच्या एका नेत्याने नाव नाही घेतलं तर त्या एका कर्मचारी पोलीस यात सेवेत असताना त्यांनी विरोध केला, फॉरेस्ट. मग ही तत्परता ही तुमच्यात नाही का. बाळासाहेबांचा तर कुठेच उल्लेख नाही, तो आम्हाला कळत होतं. पण ज्यांनी बाळासाहेबांचा अगदी खरी शिवसेना म्हणून ज्या पद्धतीने ह्या पूर्ण मुंबईत किंवा महाराष्ट्रात त्यांना काहीच हे नाही आहे, त्याचं गिल्टच नाही. त्याच्यामुळे मला वाटतं आम्ही या गोष्टीवर आता लक्ष ठेवू ना. महिला इथे सभागृहामध्ये आहेत. काही वेळापूर्वी तुमच्याच पक्षाच्या नेत्या विशा घरावत त्यांनी एका महिला पत्रकाराची औकात काढली. काय संदर्भ काय प्रकार झाला होता तेव्हा. नाही मुळात बघा मी होते तिथे, मी होते, पण माझं लक्ष मोबाईलमध्ये तुम्हालाच काहीतरी पाठवण्यामध्ये होतं. मला आधी काहीच कळलं नाही, थोडा टिपेचा आवाज झाला म्हणून मग मी मोबाईल बंद केला आणि आम्हाला लगेच आयुक्तांकडे जायचं होतं. आणि त्या ज्या पत्रकार होत्या त्या चौपाल करणार होत्या आणि त्यांनी खरं म्हणजे दोन्हीकडनं नेमकं काय झालं खरंच मला माहिती नाही. त्यांचं म्हणणं होतं की मला उठ सांगणारी ही कोण, कारण पक्ष कार्यालय होतं. म्हणून मी तुम्हाला विनंती करत असते की आपण पक्ष कार्यालयात नका येऊ प्लीज. म्हणजे मी असं नाही म्हणणार की काय जे घडलंय, पण घडलं एवढं नक्की ते काय नंतर बोलले, कारण मी उठले आणि आयुक्तांकडे जायला निघाले. त्यामुळे नेमकी काय बाचाबाची झाली ती मला रिअली नाही माहिती. ऋतू तावडे हे मूळचे काँग्रेसवासी आहेत, तर ते मुंबईचे मराठी महापौर झाले, तर आपण त्याला पाठिंबा दर्शवतो. हो दिलाच पाहिजे, आमचं त्याला काहीच ऑब्जेक्शन नाही आहे. पण तुम्ही जे सांगताय भाजप हा वेगळा पक्ष आहे, भाजप हा मूळ पक्षाला धरू नये, भाजप हा कार्यकर्त्यांना न्याय देणार आहे, तर आज भाजप पक्षाच्या बोटीत किती जण बसली, मूळ पक्षाच्या पण त्याच बोटीत आहेत. पण त्या मूळ पक्षाच्या बोटीतल्या लोकांना आणि बोटीत आलेल्या लोकांना इतका का भेदभाव. आलेल्यांना ताट लगेच आणि यांना काय पाठ. आज तो महापौर पद का घोषणा हुई औपचारिक तौर से, लेकिन जब ऋतु तावड़े महापौर ये कहते हैं कि बांग्लादेशियों को रोहिंग्या को हम ढूंढ कर निकालेंगे, तो आपकी पार्टी की भूमिका क्या है. आप कौन मेरी पूछने वाले. हमारे पार्टी की यही कहना है कि अपने दायरे में रह के अपना जो कायदा कानून या 1888 का जो यूज करते उसमें महापौर के दायरे में ये बात आती नहीं है, और आती भी है तो केंद्र में आपका सरकार है बीजेपी का, राज्य में भी
आपका ही सरकार है, भाजपा का, तो वो लोग क्या कर रहे हैं, उनकी सरकार क्या कर रही है? कार्रवाई तो करनी जरूरी है। जो देश के अहित या मुंबई या महाराष्ट्र का अहित करने सोचते हैं तो उनको चुन चुन के निकालना चाहिए, या हमारा भी कहना है। लेकिन मुंबई की मेयर बनने के पहले मैं ये काम करने वाली है, तो मुझे लगता है एक तो पुलिस इनके अंडर नहीं आती है और महाराष्ट्र राज्य सरकार के अंडर आती है, और केंद्र के नियम कंप्लीट बीएमसी और ये अलग है। जो अपने दायरे में है ही नहीं, उसके बारे में बात करके लोगों को कंफ्यूज करना, मुझे लगता है ये गलत है। फर्स्ट सिटीजन आप है मुंबई की, तो मुंबई के बहुत प्रॉब्लम आज भी है, उसके ऊपर गौर करना चाहिए। और उन्होंने जो कहा है कि भ्रष्टाचार ये वो, तो हम भी चाहते कि निकालो, हम भी चाहते, लेकिन हमारे साथ आप भी थे, तो उस टाइम का रोल क्या है आपका? मैं सिर्फ रोहिंग्या का ऐड कर लेता हूँ। आप जो ये कह रही थी कि आप हर पहली मीटिंग में ये जवाब मांगे कि आपने लोगों को हाँ, निकाला। तो मैंने वही आपके माध्यम से ये कहना चाहती हूँ, आपने रोहिंग जो बांग्लादेशी है आ गए हैं, ऐसा आपका कहना है और है भी, तो आप हर मीटिंग में ये प्रोग्राम केंद्र ने क्या किया, राज्य ने कैसा उसके ऊपर एक्शन लिए, या मुंबई की पुलिस और क्या एक्शन ले रही है, हर महीने के पहले मीटिंग की पहली उसमें उसकी जानकारी महापौर ने देना चाहिए। ये आपका आग्रह रहेगा उनसे? आग्रह देना ही चाहिए, आपने बात की है। और इसीलिए जो संजय राउत कह रहे हैं कि जो अपना मुंबई के काम के बारे में बात अलग करनी और रोहिंग्या, तो ये आस्ते आस्ते मुंबई के लोगों के लिए ब्लैक डे चालू हो गए। इसके अलावा हम देख रहे हैं कि थोड़ी देर पहले मुख्यमंत्री ने जय हो के जो गाने बूस्टर रोड पे बज रहे हैं उसको लेकर भी उद्घाटन किया है, गए वहाँ पे, तो जय हो रहा है सरकार का बूस्टर रोड को लेकर। आप लोगों में इलेक्शन में भी काफी वोटिंग वाली देखते हैं, तो आप लोग का किया हुआ काम का श्रेय है, जय हो किसका है, उनका है आपका? वो आपको नहीं पता कि आप लोग तो जब ये आदित्य ठाकरे या उद्धव जी ने उसका उद्घाटन किया, आप तो सब उपस्थित थे। चलो सरकार बदल गई, लेकिन जो जिसने शुरुआत की है वो तो पता है, और शुरुआत जो हमारे महानगर पालिका के निधि से वो बन रहा था। जो हमने एग्जाम्पल देती हूँ, 100 रुपए का काम होगा करके हमने किया, वो 1000 रुपए में गया। ये एग्जाम्पल है। ओके